चाकण एमआयडीसी खड्ड्यांवरून राजकारण तापले। आजी माजी आमदारांमध्ये जुंपली कोट्यवधींचा निधी मंजूर होऊन कामं होत नाहीयेत। माजी आमदार दिलीप मोहित यांनी आरोप केलाय। त्यांच्या कालावधीत एमआयडीसीमध्ये फक्त मलिदा खाल्ला। आमदार बाबाजी काळे यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। दहा कोटी खर्च झाले, परंतु रस्ता काय अजून दुरुस्त झाला नाही। ते 10 कोटी नक्की गेले कुठे? या वर्षीच्या बजेटमध्ये परत 59 कोटी रुपयाचा तरतूद केली। याच्यामध्ये सुद्धा खर्च झाले जवळ 5 कोटी रुपये, आणि तरीसुद्धा रस्ता दुरुस्त नाही। हे पैसे नेमके जातात कुठं? कुठल्या कामाकरता खर्च केले जातात? हा प्रश्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर आहे। आणि मग या ठिकाणी कोणीतरी येतं, नौटंकी करतं, मग वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली जातात। मुख्य जो अडचण आहे इथल्या ट्रॅफिकची आहे, इथल्या रस्त्याची आहे, याच्यापासून लोकांचं लक्ष विचलित करण्याकरता काहीतरी आंदोलन करायचं। रेल्वे सुद्धा ट्रॅफिक कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा विषय आहे। त्यामुळे रेल्वेच्या आंदोलनात ते आलेच नाहीत, त्याच्यामुळे निष्क्रिय ते त्यांच्या कालावधीत ही कामं व्हायला पाहिजे होती। उलट माझ्या कालावधीत 6000 कोटीचं तळेगाव चाकण शिक्रापूरचं टेंडर झाले। एलिव्हेटेड रोडच्या संपादनाला पैसे आणण्यासाठी मदत केली। पीएमआरडी कडून जवळजवळ 100 कोटी रुपये आणले। इतर सगळे पैसे आपण आणले। त्यामुळे त्यांनी एमआयडीसी मध्ये फक्त मलिदाच खाला। त्यांनी एमआयडीसी मधून त्या मूलभूत सुविधा आणण्यासाठी काहीच केलं नाही। त्यामुळे ते जर माझे आरोप करत असेल तर त्यांनाही माझं उत्तर आहे।